सर्वांना शुभप्रभात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या NEP म्हणजेच नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 पॅटर्न म्हणजेच 2024 पॅटर्नच्या एक्झामिनेशनला फॉर्म भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे. तर प्रथम वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीचा परीक्षेचा फॉर्म भरत असताना सुरुवातीला स्टुडंट प्रोफाईल सिस्टीम क्रिएट करणे अनिवार्य आहे. स्टुडंट प्रोफाईल सिस्टीम क्रिएट केल्यानंतर आपल्याला आपले अकाउंट क्रिएट झाल्यानंतर यूजर ID आणि पासवर्ड तयार होतो आणि त्यानंतरच आपण कोणत्याही परीक्षेचा फॉर्म भरू शकतो. तर स्टुडंट प्रोफाईल सिस्टीम कशा पद्धतीने तयार केली जाते त्याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. तर सुरुवातीला सर्वांनी unipune.ac.in या वेबसाईटवर यायचं आहे. या वेबसाईटवर आल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीचा एक इंटरफेस ओपन होईल. हा इंटरफेस ओपन झाल्यानंतर यामध्ये आपल्याला ॲडमिशन, एक्झामिनेशन, त्यानंतर फायनान्स अँड अकाउंट्स, ॲडमिनिस्ट्रेशन असे वेगवेगळे सेक्शन दिसून येतील. येथे कम्प्युटर मोड ओपन असल्यामुळे आपण जर कम्प्युटरवर फॉर्म भरत असाल तेथेही असाच इंटरफेस आपल्यासमोर दिसून येईल. तर सर्वांनी येथे गेल्यानंतर एक्झामिनेशनवरती क्लिक करायचं आहे. एक्झामिनेशनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक्झाम ऑनलाईन अशा पद्धतीची एक विंडो ओपन होईल. ही विंडो ओपन झाल्यानंतर आपल्याला 3 ऑप्शन वेगवेगळे दिसून येतील, ज्यामध्ये स्टुडंट सेक्शन, कॉलेज सेक्शन आणि एक्झामिनेशन सेक्शन. सर्व विद्यार्थ्यांनी सुरुवातीला एक्झाम फॉर्म ऑनलाईन हे स्टुडंट सेक्शनमध्ये आपल्याला दिसून येईल, तेथे क्लिक करायचे. तिथे क्लिक केल्यानंतर आपल्याला एक्झाम फॉर्म ऑनलाईनसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या अशा 1 ते 8 वेगवेगळ्या लिंक दिसून येतील. यापैकी कोणत्याही लिंकवरती आपण क्लिक करू शकतो, म्हणजे आपला फॉर्म पुढे जाईल. तर आपल्याला जेव्हा अकाउंट क्रिएट करायचे असेल आपण कोणत्याही लिंकवरती क्लिक करू शकता. मी 2 नंबरच्या लिंकवरती क्लिक केलं आहे. या नंबरवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीची एक पेज ओपन होईल. त्यामध्ये यूजर मॅन्युअल, एक्झाम फॉर्म डेट्स आणि प्रोसीड टू लॉग इन असे वेगवेगळे कीज आपल्याला दिसून येतील. तर आपण एक्झाम फॉर्म कधी सुरू झालेत, एक्झामिनेशनची लास्ट डेट किती आहे हे विद्यापीठाच्या वेबसाईटवर इथून बघू शकता. तर आपण इथं एक्झाम फॉर्म डेट्सवरती क्लिक केल्यानंतर येथे वेगवेगळ्या एक्झामिनेशनच्या फर्स्ट इयरच्या डेट्स ओपन झालेल्या आहेत. त्यामध्ये फर्स्ट इयर BSc कम्प्युटर सायन्स असेल, फर्स्ट इयर BSc बॅचलर ऑफ कॉमर्स असेल, BSc ॲनिमेशन फर्स्ट इयर असेल, BCA सायन्स असेल, फर्स्ट इयर BSc कम्प्युटर ॲप्लिकेशन असेल, असे वेगवेगळे फॉर्म एक्झामिनेशनचे सुरू झालेले आहेत. तरी स्टार्ट डेट आणि विदाऊट लेट फी डेट, विथ लेट फी डेट, पण विदाऊट लेट फी डेटमध्ये आपण सर्वांनी परीक्षेचे फॉर्म भरून ते फॉर्म तुमच्या महाविद्यालयामध्ये जमा करणे महाविद्यालयामध्ये जमा करणे अनिवार्य असेल. तर आता आपण बघणार आहोत की कशा पद्धतीने आपण अकाउंट क्रिएट करू शकतो स्टुडंट प्रोफाईलसाठी. तर त्यासाठी सर्वांनी प्रोसीड टू लॉग इन या बटनावरती क्लिक करायचे आहे. प्रोसीड टू लॉग इन बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर स्टुडंट प्रोफाईल सिस्टीम अशी एक विंडो ओपन होईल. या विंडोमध्ये आपल्याला 3 पुन्हा ऑप्शन दिसून येतील. त्यामध्ये स्टुडंट्स, कॉलेज अँड ॲडमिन सपोर्ट अशा पद्धतीचे ऑप्शन असतील. तर आपण नवीन विद्यार्थी असल्यामुळे म्हणजेच प्रथम वर्षाचे विद्यार्थी असल्यामुळे आपल्याला सुरुवातीला अकाउंट क्रिएट करावे लागेल. जे द्वितीय वर्ष तृतीय वर्षाचे विद्यार्थी असतील ते डायरेक्टली लॉग इन करू शकतात, परंतु प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना स्टुडंट प्रोफाईल सिस्टीम तयार करणे अनिवार्य आहे. तर सुरुवातीला सर्वांनी क्रिएट अकाउंट या बटनावरती क्लिक करायचे आहे. क्रिएट अकाउंट बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अकाउंट क्रिएट करण्यासाठी नॅशनॅलिटी, स्टुडंट नेम, ईमेल ID आणि मोबाईल नंबर असे वेगवेगळे ऑप्शन्स दिसून येतील. हे ऑप्शन्स दिसून आल्यानंतर आपल्याला हे सर्व व्हेरीफाय करायचे आहेत. आता जर सुरुवातीला आपण बघितलं बहुतांश स्टुडंट हे इंडियन नॅशनॅलिटीचे असतील तर तुम्ही इंडियन सिलेक्ट करायचे.
त्यानंतर स्टुडंट नेम एंटर नेम ॲज पर प्रिव्हियस मार्कशीट। सर्व विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वकरित्या आपल्या 12वीच्या मार्कशीटवरती जे नाव दिलेले असेल किंवा जे नाव असेल तेच इथे पुट करणे अनिवार्य आहे। त्यानंतर ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर, असा ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर तुम्हाला तिथे टाकायचा आहे ज्यावरती तुम्हाला OTP येणार आहे आणि तो OTP तुम्हाला पुट करायचा आहे आणि पुढच्या 3 वर्षामध्ये हा ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर तुम्हाला महत्त्वपूर्ण असेल प्रत्येक वेळी जेव्हा आपण एक्झामिनेशनचा फॉर्म भरतोय। तर चला मग आपण बघूयात प्रोसिजर की कशा पद्धतीने आपण एक्झामिनेशन फॉर्म भरू शकतो। यानंतर आपल्याला इथे स्टुडंट नेम पुट करायचे आहे। स्टुडंट नेम पूर्णपणे आपल्याला 12वीच्या मार्कशीटवरती जे असेल तेच टाकावे लागेल। त्यानंतर ईमेल आय डी आपण इथे पुट केलेला आहे। त्यानंतर विद्यार्थ्याचा मोबाईल नंबर आपल्याला इथे पुट करायचा आहे। त्यानंतर आपण व्हेरीफाय ईमेल अँड मोबाईल नंबर या बटनावरती क्लिक करणार आहोत। या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक पेज ओपन होईल। त्यामध्ये सक्सेस ईमेल OTP अँड मोबाईल OTP हॅज बीन सेंड सक्सेसफुली टू युअर ईमेल आय डी अँड मोबाईल नंबर अशा पद्धतीचा आपल्याला मेसेज आलेला असेल तो क्लोज करायचा आहे आणि नंतर आपल्याला पूर्णपणे इन्फॉर्मेशन आपल्या मोबाईलला OTP गेल्यानंतर आपल्याला आपल्यासमोर दिलेला OTP पुट करायचा आहे। त्या ठिकाणी ईमेल OTP आणि मोबाईल OTP असे दोन्ही ऑप्शन असतील। आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती आणि रजिस्टर ईमेल आय डीवरती OTP गेलेला असेल। त्यानंतर आपल्याला आपला पासवर्ड सेट करायचा आहे। सर्व विद्यार्थ्यांनी सिंपल अशा पद्धतीने पासवर्ड आपण सेट करू शकता, जसं की आपला मोबाईल नंबर असेल किंवा आपण आपलं नाव असेल किंवा तुम्हाला जशा पद्धतीने हवा आहे अशा पद्धतीने आपण पासवर्ड सेट करू शकतो। पासवर्ड सेट केल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपल्याला कॅप्चा कोड दिलेला आहे, इमेज दिलेली आहे, त्यावरून आपल्याला दिलेला कॅप्चा कोड या ठिकाणी पेस्ट करणे अनिवार्य आहे। हे सर्व झाल्यानंतर आपल्याला क्रिएट अकाउंट या बटनावरती क्लिक करायचे आहे। क्रिएट बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशी एक विंडो ओपन होईल। त्यावरती अकाउंट क्रिएट सक्सेसफुली गो टू लॉग इन या पद्धतीचा मेसेज दिसून येईल। मग आपण गो टू लॉग इन या बटनावरती क्लिक करायचे आहे। तुम्ही जो ईमेल आय डी इथे पुट केला आहे तो ईमेल आय डी थ्रू तुम्हाला लॉग इन करायचं आहे। त्यामुळे तुम्हाला ईमेल आय डी पुट करायचा आहे। तुम्ही जो पासवर्ड ठेवला आहे तो पासवर्ड टाकायचा आहे आणि येथे एक कॅप्चा कोड दिलेला आहे। त्यानंतर तुम्हाला तो कॅप्चा कोड येथे पुट करायचा आहे। अशा पद्धतीने तुमची स्टुडंट प्रोफाईल सिस्टीम तयार होईल। स्टुडंट प्रोफाईल सिस्टीम तयार झाल्यानंतर तुमचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड वापरून तुम्ही तुमचा एक्झामिनेशनचा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा किंवा एक्झामिनेशन फॉर्म कशा पद्धतीने भरू शकतो याबद्दलची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। थँक्यू।